नमस्कार, प्रबोधन न्यूज मध्ये आपले स्वागत। कोकण पट्टीत असणाऱ्या खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड क्षेत्रात असणाऱ्या खाजगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार मच्छीमार सेलचे राज्याचे अध्यक्ष चंदू दादू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागाचे कामगार अपर आयुक्त भगवान आंधळे तसेच मुंबईच्या कामगार अपर आयुक्त सुनीता म्हैसकर यांच्या उपस्थितीमध्ये कंपनीच्या असंख्य प्रतिनिधींच्या समेत कामगार आयुक्त कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आलेली। या बैठकीमध्ये स्थानिकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीत सामावून घ्यावे याबाबत चर्चा करण्यात आली। कंपनीच्या प्रतिनिधींनी सुद्धा याला प्रतिसाद दिला। या प्रसंगी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेश कोळी, सचिव प्रकाश वैती, मुंबई शहराचे अध्यक्ष हेमंत वैती, नवी मुंबई शहर अध्यक्ष मनोज मडवी, गुंडवली गावचे सरपंच वरुण म्हात्रे, विलास कोळी, जगदीश कोळी तसेच मुंबई उपनगरातील कामगार आयुक्त उपस्थित होते। आणि लेबर कमिशनर आणि अप्पर आयुक्त यांना बोलून चांगल्या पद्धतीने मीटिंग झाली। प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचं आज कामगार मंत्र्यांनी आदेश दिले आणि तो चांगला आदेश दिलेला आहे। त्यांचं मी प्रथम म्हणजे मनपूर्वक अभिनंदन करतोय की आकाश फुंडकर हे चांगले कामगार मंत्री आहेत। आज ती तिसरी मीटिंग आहे तर प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीने आम्ही मोहीम घेतलेली आहे। तर या मोहीममध्ये सर्व आपले प्रकल्पग्रस्त आज मीटिंगला आवर्जून उपस्थित राहिले होते। तिथे आज आपले मुंबई अध्यक्ष हेमंत वैती तसेच मनोज मडवी तसेच जगदीश कोळी आणि महेश कोळी, उपाध्यक्ष मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश प्रकाश वैती, सचिव मच्छीमार सेल महाराष्ट्र प्रदेश, आज हे सर्व एकत्र येऊन आणि कामगार अप्पर आयुक्त आणि लेबर कमिशनरच्या इथे मीटिंग झाली। त्या मीटिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सातत्याने आम्ही हा मीटिंग चालूच राहणार आणि सगळ्या कंपन्यांना आज न्याय मिळेल अशा प्रकल्पग्रस्तांना आम्ही नोकऱ्या संदर्भात आम्ही कामगार अप्पर आयुक्ताशी चर्चा पण केलेली आहे आणि आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहोत आणि तिथल्या पर्सनल मॅनेजर, जनरल मॅनेजर यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन आणि तिथल्या जे काय कोळी लोक असतील प्रकल्पग्रस्त त्यांना तिथे बैठकीला बोलवणार आणि त्यांना तिथे न्याय मिळेल अशा पद्धतीने आम्ही ही ज्या मीटिंगमध्ये अंमलात आणलेलं आहे। तिथे नोकऱ्या मिळतील, त्यांना पहिलं प्राधान्य मिळेल हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि हीच आमची अपेक्षा आहे। त्याच अपेक्षेसाठी आम्ही त्यांच्याशी मीटिंगला आलेलो आहोत। मुंबईमधील कोळी आगरी स्थानिक भूमिपुत्रांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदूदादा पाटील साहेब मच्छीमार सेलचे हे खूप प्रयत्न करत आहेत। आमच्या तरुणांबरोबर एक तरुण म्हणून ह्या सामाजिक लढ्यामध्ये ते आमच्याबरोबर सहभागी होत आहेत। आज अनेक विकास कामामुळे इकडचा मूळ भूमिपुत्र आहे त्याच्या मच्छीमारीचा व्यवसाय डबघाईला आलेला आहे आणि त्या व्यवसायी बुडाल्यामुळे आता नोकरीशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि त्या नोकरीच्या दरम्यान जेवढ्या कंपन्या असतील किंवा प्रायव्हेट आस्थापना असतील त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळणं हे जरुरी आहे आणि त्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण मीटिंग झाली आणि त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे अपर कामगार आयुक्तांनी की आपण शक्य जेवढे होईल तेवढं प्रयत्न करू की आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळावी म्हणून। नवी मुंबईत तर आम्ही चंदूदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून प्रयत्न करतोयच, पण आता त्यांनी मोठी भरारी घेऊन मुंबई, रायगड सगळीकडे प्रकल्पग्रस्तांना कामधंदे मिळावे। सगळे प्रकल्पग्रस्त आता चांगले एज्युकेटेड आहेत। काही लोक आमचे आगरी कोळी समाजातले चांगले HR मॅनेजर वगैरे सर्व कोर्स वगैरे करून पुढे आलेले आहेत, त्यांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे प्रयत्न आम्ही नेहमी करत राहू आणि चंदूदादा पाटील यांचा चांगला सहयोग असतो आणि पुढाकार घेतात ते, म्हणून आम्हालाही जास्त आता पुत्रांना रोजगाराचं प्राधान्य चालूच आहे। परंतु संपूर्ण कोकणामध्ये आपल्या मच्छीमार सेलच्या मार्फत सर्व भूमिपुत्र जे काय प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी आमचा सर्वांचा चंदूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाचा प्रयत्न आहे।